स्वतंत्र भारतात आपण राहतो. ज्या बाबासाहेबांनी न्याय, व्यवस्था, समता एकत्रित केली, ज्यांनी या भारताला संविधान दिलं, या संविधानाच्या भारतात राहतो आपण. ओडिसामध्ये 19,300 रुपयासाठी बँकवाल्याने जे तगादा लावला, ती एका भावाने त्याच्या बहिणीचा मृत्यू खड्ड्यातून खोदून त्या बँकेपुढे नेण्यात आलं त्याला. कारण का, त्याची बहीण मृत्यू झालेली, त्याची बहीण मेली. बँकवाल्याने असं सांगितलं की जर मेलेले असेल तर त्याचा पुरावा आण. आपण ह्या देशात राहतो. सिस्टम फक्त गरिबालाच आणि श्रीमंताला सिस्टम नाही का? म्हणजे गरिबाला एक कायदा आणि श्रीमंताला एक कायदा. खरोखर लाज वाटते. ज्या खुर्चीवर बसून ह्यांनी जे दलाली करतात आणि गरिबाला जे सजवतात, या संपूर्ण भारतामध्ये हे सिस्टम चालू आहे. भ्रष्टाचार चालू आहे. भ्रष्टाचाराचा हा जो नंगा नाच हे करतात, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. ओडिसामधली कहाणी आहे. ज्या भावाने 19,300 रुपये काढण्यासाठी आपल्या बहिणीचा मृत्यू खड्ड्यातून काढून त्या बँकेत नेलं. लाजा वाटले पाहिजे. या देशात राहतो, ज्या देशात या महान क्रांतिकाराने, महापुरुषाने एवढी मोठी क्रांती केली, प्राणाची आहुती दिली, कधी विचार स्वतःचा केला नाही. हे भारत स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारी लढले. हे देशाला न्याय व्यवस्था मिळावं म्हणून छत्रपती शिवराय असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीमाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवे असतील, असे जे जे महापुरुष ज्यांनी कधीच आपला विचार केला नाही, इथल्या लोकांचा, इथल्या असणाऱ्या रयतेचा, इथल्या असणाऱ्या जनतेचा विचार केला. परंतु हे जे घाणेरडं सिस्टम आहे, हे जे भ्रष्टाचाराचा जे नंगा नाच नाचतात, हे जे अधिकारी जे गरिबाला कायदा शिकवतात, त्यांना श्रीमंताच्या हे लोक चाटुगिरी करतात. अशा लोकांना खरोखर हे सिस्टम अशी बंद झाली पाहिजे आणि यांचा आम्ही